इथे एका पसरट भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये 2 वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं. यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा पापड खार आणि पाव चमचा जिरं घालून पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून फिरवून तो यामध्ये घालून घ्यायचा. लगेचच मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. आता या मिश्रणाला वाफ काढून घेत असताना शक्यतो जाड बुडाची कढई किंवा जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण खाली लागलं जाणार नाही. त्यानंतर मिश्रण गरम असतानाच आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीत घालून या पद्धतीने मळून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून आपल्याला हे पापड अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. पापड छान तयार झाले की उन्हामध्ये किंवा फॅनखाली तुम्ही हे वाळवून घेऊ शकता आणि पापड छान वाळले गेले की इथे मध्यम ते मोठ्या आचेवर पापड तळून पाहिला की अगदी खमंग, खुसखुशीत आणि हलका फुलका हा तिप्पट चौपट फुलणारा रव्याचा पापड बनवून तयार होतो.